वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापू, गीतेमध्ये अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला 11 प्रश्न विचारले. प्रमुख आहेत ते प्रश्न. आणि स्फुट प्रश्न म्हणजे कुट प्रश्न अनेक विचारले. त्या मुख्य प्रश्नापैकी एक प्रश्न आहे. तो म्हणतो, देवा, संन्यास श्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे? संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संशेषी यत श्रेयत एवरकम तन्मे ब्रोही सुनिश्चित. मला निश्चित सांगा की संन्यास श्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे? श्रीकृष्ण महाराज उत्तर देतात, म्हणतात, अर्जुना, संन्यास कर्मयोगस्य निःश्रेयस करो. दोन्ही सारखेच आहेत, परंतु तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशेष येते. त्यापैकी कर्मयोग विशेष आहे. त्याचं कारण देतात. ते म्हणतात की संन्यासात राहून देखील, म्हणजे संन्यासाचे कपडे घालून देखील तुम्हाला परमेश्वराचं चिंतन करता येते, आणि कर्मयोगात राहून देखील तुम्हाला परमेश्वराचं चिंतन करता येते. बरं, संन्यास घेऊन बी तर तुम्ही नीट वागता याची गॅरंटी नाही, आणि कर्मयोगात राहून बी तर तुम्ही नीट वागता याची गॅरंटी नाही. पण याची जर तुम्ही संयम ठेवला तर कर्मयोगात देखील तुम्ही चांगली वागू शकतात, आणि संन्यास घेतल्यावर देखील चांगली वागू शकतात. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. कारण तुम्हाला देवानं 3 स्वातंत्र्य दिले. एक बुद्धी दिली, त्या बुद्धीचा वापर करायचा आहे आपण. एक वाचा दिली, त्या वाचेचा वापर करायचा आहे आपण. आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे स्वातंत्र्यता दिली, त्याचा वापर करायचा आहे आपण. आणि वापर करून आपण संसारात राहायचे, मानव देहात राहायचे. आणि ह्या मानव देहामध्ये आपल्याला फार दिवस राहायचं नाही, फक्त 100 वर्षे राहायचं. आणि ते म्हणतात की मग तुम्हाला तिकडं राहून देखील संन्यास माझ्या दृष्टीनं, श्रीकृष्ण महाराजाच्या दृष्टीनं, लोकांच्या दृष्टीने. लोक तर मग लोकांना समजा वेश परिधान केला त्यालाच संन्यासी म्हणतात लोक. पण तो मग खरा संन्यासी असो का खोटा असो, पण लोक म्हणतात त्याला. आणि जो ग्रस्ताश्रमाचे कपडे घातलेले आहेत त्याला ग्रस्ताश्रमीच समजतात. परंतु तसं नाही. श्रीकृष्ण महाराजाच्या मतातून, श्रीकृष्ण महाराजाच्या अँगलमधून, श्रीकृष्ण महाराजाच्या दृष्टिकोनातून कोण संन्यासी आहे? ते म्हणले, नेयस नित्य संन्यासी यौन द्वेष्टी न कांक्षेती निर्द्वंद्वही महाबाहो सुखम बंधात प्रमुचते. जो कोणाचा द्वेष करत नाही, नेयस नित्य संन्यासी, तो नित्य संन्यासी समजावा. जो कोणाचा द्वेष करीत नाही, यौन द्वेष्टीनं, आणि कोणची अपेक्षा करत नाही, यौन दोष्टीनं कांक्षेती निर्द्वंद्वही महाबाहो. जो निर्द्वंद्व आहे, सुखदुःखातून बाजूला आहे, सुखदुःखाच्या पलीकडे तो. दुःखे सोनोद्विग्न म्हणा, सुखे सोगतच पुरा. दुःखात दुःखी होत नाही, सुखात सुखी होत नाही. वितराग भय क्रोध, त्यानं वित म्हणजे सोडून दिलेलं आहे. राग भय क्रोध सोडून स्थितधीर, त्याची बुद्धी एकाग्र झाली असं समजावं. तर मग असा ते म्हणले की नेयस नित्य संन्यासी यौन द्वेष्टी न कांक्षी. कोणाचाही द्वेष करत नाही, कोणची अपेक्षा करीत नाही, असा निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुचिते. सुखानं ह्या बंधनातून पार, मायानं बांधलेल्या त्रिगुणाच्या बंधनातून तो सुखानं पार होतो, सुटून जातो असं. आणि मग जर हे तुम्ही जर संसारात राहून देखील बंधनातून सुटत असताल, आणि तिकडं बी राहून बंधनातून सुटू शकता, तर मग तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते करा. जे तुम्हाला जर वाटत असेल तर संन्यास घ्यायचा चांगली गोष्ट आहे. आणि
जर तुम्हाला वाटत असेल कर्मयोगात राहूनच मी चांगलं काम करतो तर तरी चांगली गोष्ट आहे. पण संयम तीन तीन गोष्टी दिल्या, त्या तीन गोष्टीचा वापर करून आपण वागलं पाहिजे हे नक्की. आणि पुन्हा श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की संन्यासापेक्षा कर्मयोग का श्रेष्ठ. तर ते म्हणले की हा संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तुम योगता. संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तुम योगता योगयुक्तम निर्ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली त्याने की जे आता आमचे भुसावळचे बाबा आहेत, भुसावळच्या बाबांना देखील बाल संन्यासावर टीका करताना म्हणतात ते की हा संन्यास म्हणजे तेवढा योग्य नाही. तो कोणचा आहे संन्यास योग्य आहे जो संन्यासस्तु महाबाहो म्हणजे कर्मयोग आचरून जो माणूस संन्यास घेतो. आमच्या स्वामीच्या जवळ जेवढे लोक होते तेवढे सगळे संन्यास कर्मयोगातून येऊनच त्यांनी संन्यास घेतला होता. नागदेवाचार्य म्हणा, माईम म्हणा, केशराज व्यास म्हणा, असे बडे लोक जे की ह्या पंथातले आमच्या मानभाव संप्रदायातले जे बडे लोक आहेत ते सगळे त्यांनी म्हणजे कर्मयोग आचरून म्हणजे गृहस्थाश्रम आचरून ते पुन्हा संन्यासात आले होते. आणि त्यांनी 5000 ग्रंथ लिहिले जे की आज आपण म्हणजे बालभिक्षुक असून बी लिहू शकत नाही. तर मग ते म्हणजे त्यामुळं हा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. कर्मयोग संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तुम योगता. कर्मयोग आचरल्याशिवाय संन्यास घेणं हा दुःखदायक आहे असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. दुःख माप्तुम योगता योगयुक्तो निर्ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. आणि जो संन्यास कर्मयोगातून जो माणूस येतो आणि जो सगळे सुख भोगून येतो, प्रपंचरत्न सर्वही भोगून त्या गेली, अनुतापाचे डोही देहबुद्धी हरवली. अनुतापाच्या डोहामध्ये आपली बुद्धी हारून गेली पाहिजे. देहबुद्धी माझा देह आहे हे विधेयी झालं पाहिजे माणूस. देहबुद्धी हरवली असं झालं पाहिजे. आणि असं होऊन तर संन्यास घेतला पाहिजे. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले काय निसंन्यासी येऊन दृष्टी न कांक्षिती निर्द्वंद्वही महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते. आणि ते म्हणले पुन्हा संन्यास आणि कर्मयोग सारखा आहे तसं काहीच नाही. मग संन्यासात राहून देखील तुम्ही तीच गोष्ट प्राप्त करू शकता आणि याच्यामध्ये राहून देखील तीच गोष्ट प्राप्त करू शकता. परंतु पुन्हा तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणले की अर्जुना हा जो संन्यासी माणूस आहे त्याला कोणतंही कर्म करावं लागत नाही. त्याला ह्या सांसारिक बंधनामध्ये काय पडण्याची गरज नाही. संसाराच्या बंधनात त्याला पडण्याची गरज नाही. त्याला कोणतंही काम करण्याची गरज नाही. कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यामुळं तसं जर करता आलं तर ते बी गोष्ट ठीक आहे. तसं जरी करता आलं तरी ती गोष्ट ठीक आहे. तर जे परवडन ते करा. आणि शेवटी जर तुम्ही घरी समजा आता 60 वर्ष झाल्यानंतर आपल्याला काय होतं आहे, आपल्याला लोक म्हणजे आपल्या हातचं सगळं जातं आहे. आपल्या हातची सत्ता जाती, आपल्या हातातली ताकद जाती, आपल्याला अनेक रोग पछाडतात. आणि मग अशा वेळेस आपला पैसा जातो आपल्याजवळचा आणि आपण निष्क्रिय होतो, आपण परावलंबी होतो. आणि मग परावलंबी झाल्यानंतर देखील आपण एकच गोष्ट करायची ते म्हणजे परमेश्वराचं चिंतन सदोदित करायचं. परमेश्वराचं चिंतन करायचं आणि ह्या संसारिकाच्या भानगडीतून आपण अलिप्त राहतो. आणि शक्यतो मी तर माझ्या वासनिक बंधूंना एक सांगत असतो की जे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना शेत आहेच प्रत्येकाला. तर त्या शेतामध्ये जाऊन राहणे, इकडं तिकडं न राहता शेतामध्ये जाऊन राहणे. एक तर शेतीचं बी म्हणजे शेतीचं बी संगोपन होऊ शकतं आहे आणि ह्या सांसारिक लोकांच्या आपण लांबी राहू शकतो. आणि तिथं जाऊन आपण आपलं संयमन करायचं, लवकर जेवायचं, लवकर उठायचं, लवकर परमेश्वराचं चिंतन करायचं. ह्या असं जर केलं
तर निश्चितच मग तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते मायबापो. आणि हे ह्या संन्यासापेक्षा तुम्हाला कर्मयोग हा तिथं तुम्हाला श्रेष्ठ आहे म्हणून दाखवता येतो. तुम्ही जर परमेश्वराचं चिंतन करत राहिले तर शेतातच राहिले आणि तिथं राहून जर तुम्ही चांगलं राहिले, परमेश्वराचं चिंतन करीत राहिले, कोणासंग बोलायचं नाही, कोणासंग चालायचं नाही, आपण आपलं शेत भलं आपण भलं. तर असं जर आपण केलं, थोडं अलिप्त राहिलं तर वेगळं म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की विक्त सेवेला घासी येतो अकाय मानस ध्यान येऊन परो नित्यम वैराग्यम संपासित. असं वैराग्य ठेवायचं, वैराग्यम अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांच्या मताप्रमाणे जर तुम्ही राहिले तर माझ्या तुमचं निश्चितच भलं होईल आणि तुमचं जे हे म्हातारपण हे निश्चितच तुमचं सुखदायक होईल. तुम्हाला कोणाचेही त्रास होणार नाही. तुम्हाला वाटत तसं आम्हाला कोणी बोलत नाही, न बोलू द्या, काय हरकत नाही. तुम्ही देवाला बोलण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला बोलणारा देव आहे ना, त्याच्याशीच बोलणं फायद्याचं आहे. लोकांशी बोलणं काही फायद्याचं नाही. म्हणून देवाशीच बोलायचं. सकाळी लवकर उठून देवाशी बोलायचं, सकाळी लवकर उठून पुस्तकाशी बोलायचं. एवढं जर केलं तुम्ही तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.